नमस्कार, स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत फक्त पाव किलो राजगिरा वापरून अतिशय खुसखुशीत असे राजगिरा लाडू। तर कसे बनवायचे, चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे आपल्याला पाव किलो राजगिरा घ्यायचा आहे। हे राजगिरा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। यानंतर गॅसवरती आपल्याला कढई चांगली गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये हे थोडे थोडे राजगिरा अशा पद्धतीने कढईमध्ये टाकून एका स्वच्छ रुमालाने आपल्याला हे या पद्धतीने कढईत घोळून घ्यायचे आहेत। आता पाहू शकता तुम्ही, इथे आपण सुरुवातीला अगदी थोडेसे राजगिरा टाकले होते आणि राजगिरा इथे छान असे फुललेले आहेत। तर इथे आपण हळूहळू यामध्ये राजगिरा घालून या पद्धतीने हे फुलवून घेणार आहोत। आता इथे कढई छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे राजगिरा यामध्ये घालायचे आहेत। आता इथे आपण हे राजगिरा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। यानंतर इथे मी 1-2 चमचे राजगिरा यामध्ये घातलेले आहेत आणि हा रुमाल आपल्याला इथे या पद्धतीने पसरून ठेवायचा आहे, जेणेकरून यामधील ज्या लाह्या आहेत त्या उडणार नाहीत। आणि या पद्धतीने गोल गोल करत रुमाल आपल्याला फिरवत राहायचा आहे। पाहू शकता तुम्ही, इथे आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत। आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व लाह्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण ह्या लाह्या एका वाटीने मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला गुळाचे प्रमाण योग्य कळण्यासाठी इथे आपण ह्या लाह्या मोजून घ्यायच्या आहेत। इथे मी या वाटीने लाह्या मोजून घेते। तर इथे 5 वाटी लाह्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत। आता या लाह्या आपण मोजून एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर याच कढईमध्ये आपल्याला 1-2 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ वापरायचा आहे। इथे मी काळा गूळ वापरलेला आहे। ज्या वाटीने आपण लाह्या मोजल्या त्याच वाटीने इथे आपल्याला गूळ देखील मोजूनच घ्यायचा आहे। इथे मी 2 वाटी गूळ यामध्ये घातलेला आहे। आता 2 वाटी गूळ घातल्यानंतर याच वाटीने इथे आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे। इथे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। आता हे संपूर्ण पाणी आपल्याला अर्धी वाटी यामध्ये ओतायचं आहे। आता यानंतर आपल्याला गॅसवरती ही कढई ठेवून या पाण्यामध्ये आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। आता इथे आपला हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। इथे हा पाक तयार झालेला आहे। या पद्धतीने गुळाला फेस यायला हवा। आता आपण एका साईडला लाह्या ज्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्या लाह्या आपल्याला एका परातीमध्ये पसरून घ्यायच्या आहेत, जेणेकरून पाक तयार झाल्यानंतर पटकन आपल्याला पाक या परातीमध्ये ओतता येईल। आता आपण ही परात अशीच एका साईडला ठेवून देणार आहोत। आता इथे आपला हा पाक तयार झालेला आहे। आता हा पाक तयार झालेला आहे ही ओळखण्याची एक सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आता हा पाक तयार झाल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गुळाची अगदी थोडीशी धार आपल्याला या पाण्यामध्ये सोडायची आहे। इथे आपल्याला हा पाक खूप घट्टही करून घ्यायचा नाही, नाहीतर लाडू जे आहेत ते खूप कडक होऊ शकतात। आता इथे आपण हा तयार झालेला पाक या लाह्यांवरती ओतून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासा पाक आपण शिल्लक यामध्ये ठेवायचा आहे। आता आपल्याला हे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे।
एका चमच्याच्या सहाय्याने इथे मी हे चांगले मिक्स करून घेते। आता हे मिक्स करून झाल्यानंतर राहिलेला पाकसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे आपल्याला हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर मिश्रण थोडेसे कोमट झाल्यानंतर इथे आपल्याला हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण लगेचच लाडू वळायला घेणार आहोत। तुम्ही ते तुम्हाला आवडत्या आकाराचे लहान किंवा मोठे लाडू सहज बनवू शकता। पाहू शकता तुम्ही अतिशय मस्त इथे आता हा लाडू तयार झालेला आहे। आणि आता याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या उपवासाला हे उपवासाचे राजगिरा लाडू नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।